चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली. जवळजवळ 6च्या दरम्यान जोरदार वारा सुटला होता आणि त्यानंतर काही वेळातच पावसाला सुरुवात झाली. गेल्या आठवड्याभर चिपळूणकर पूर्ण महाराष्ट्रातील लोक उकाड्यामुळे हैराण झाली होती. पण आज चिपळूणमध्ये पाऊस पडल्यामुळे चिपळूणकर सर्व सुखावलेत, कारण की पाऊस पडल्यानंतर लगेचच वातावरणात गारवा आलाय. मी 15 दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता, त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात वादळ झालं होतं आणि पाऊस पडला होता. जवळजवळ अर्धा पाऊण तास पाऊस पडला होता. त्यानंतर पाऊस गायबच झाला. आज पावसाने हजेरी लावल्याने खूप बरं वाटतंय. मागच्या वेळी चिपळूणमध्ये जेव्हा पाऊस पडला होता 15-20 दिवसापूर्वी, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती वादळ झालं होतं. पण यावेळेला तेवढं वादळ झालं नाही, पण पाऊस चांगला पडलेला आहे. जवळजवळ आता अर्धा तास झाला पाऊस कंटिन्यू पडतोय. स्मार्ट बाजाराची इथं गेलो होतो त्यावेळेला सुद्धा पूर्ण भिजायला झालं. अजून सुद्धा चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे. जवळजवळ 6च्या दरम्यान वादळ झालं आणि त्यानंतर चिपळूणमध्ये पावसाला सुरुवात झाली. आता सध्या चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे. बघितलं तर रस्त्यावरती रर पाणी साठतं आहे. एकदम मुसळधार नाही, पण रिमझिम चालू आहे. आज दुपारपासून खूप मोठ्या प्रमाणावरती गरमी होत होती आणि थोडं पाऊस पडल्यामुळे वातावरणात गारवा आला आहे. थोडं बरं वाटतं आहे. दुपारी खूप मोठ्या प्रमाणावरती गरमी होत होती आणि आता अचानक पाऊस आला 6च्या दरम्यान आणि पूर्ण वातावरण आहे ते बदलून गेलं. गारवा आला आहे चिपळूणमध्ये. गरमीने चिपळूणकर सर्व हैराण झाले होते. ते जरा बरं वाटते सगळ्यांना. हवेमध्ये गारवा आला आहे. आता बघितलं तर जवळजवळ अर्धा तास झाला पाऊस चालू आहे.